मानसून की आहट के साथ ही नगर परिषदों के दावे भी धुलने लगे हैं। चोपड़ा नगर परिषद द्वारा गटर की साफ सफाई का दावा तो किया गया था, लेकिन हकीकत कुछ और ही बयां कर रही है। शहर की मुख्य सड़कों पर गटर का गंदा पानी बह रहा है और इससे जनता परेशान है। नाले और सार्वजनिक शौचालय का गंदा पानी सीधे सड़कों पर आ रहा है, जिससे राहगीरों और वाहन चालकों को भारी परेशानी का सामना करना पड़ रहा है। स्थानीय नागरिकों का आरोप है कि सफाई सिर्फ फोटो सेशन के लिए की जाती है। बार बार शिकायतों के बावजूद नगर परिषद के अधिकारी आंखें मूंदे बैठे हैं। मानसून के दस्तक से पहले ही यदि हालात ऐसे हैं तो असली बारिश में चोपड़ा शहर का क्या होगा। नागरिकों को उम्मीद है कि नगर परिषद अब सिर्फ दावा नहीं बल्कि जमीनी काम करेगी। वाह, देखते रहे चोपड़ा की हालत क्या हो गई। सीओ साहब इतना बदल गया चोपड़ा, काहीतरी बघा चोपड्याकडे। सर्वांग सुंदर चोपडा आणि स्वच्छ सुंदर चोपड्याचा फक्त नारा लावू नका, एकदा पायी फिरा चोपड्याला आणि बघ बघा काय परिस्थिती चोपड्यामध्ये। अडचण प्रत्येकाला सोसायला लागते, सामान्य नागरिकाला। तर एकदा पायी फेर फटका मारा आणि सर्व सामान्याची अडचण जाणून घ्या। आणि त्यांच्या चोपड्याच्या चोपडा बस स्थानकाला प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळाल्यानंतर नगरपालिकेला कधी नंबर 1चं बक्षीस मिळेल या संभ्रमामध्ये सर्व चोपड्याची जनता आहे। मेन रोडवरील विठ्ठल कॉम्प्लेक्स समोर नेहमी एक दिवसाच्या आड गटारीतून पाणी ओव्हरफ्लो होत असतो। पाणी येऊ का नको येऊ, सफाई कर्मचारी केवळ फोटो काढण्यासाठी सफाई करतात की काय हा प्रश्न जनतेला निर्माण झालेला आहे। पुरुषभर खोल गटार असून देखील फक्त वरची लेअर काढली जाते आणि आम्ही साफसफाई केली आता फोटो सेशन करून आपल्याला पाठवले जाते। साहेब जरा कॉर्पोरेशनचे नळ आल्यानंतर बघा चोपडा शहरातील विठ्ठल कॉम्प्लेक्स समोर काय हालत झालेली आहे, जनतेचे काय हाल होतात ते तुम्ही दाखवू शकता की बघा गटारीवरून पाणी कसं वाहतात आणि सर्व जनता कशी त्रस्त झालेली आहे। पिण्याचे नळ आले तेव्हाच होत आहे, पिण्याचे नळाचे पाणी आले तेव्हाचं पावसाचं पाणी आलं तेव्हा नेहमी हे ओव्हरफ्लो होत असते, त्यामुळे सर्व दुकानदारांना त्रास होत असे। 8 दिवसात 4 वेळा होतो, 8 दिवसात 4 वेळा। गटारीची साफसफाई फक्त नावापुरती झालेली आहे, केवळ फक्त फोटो सेशनसाठी केली जाते। भाजीनगर चौकातला सुद्धा फोटो पाठवलेले आणि ते आपले जे मुतारी ना शनिवंदीच्या पुढची तिथे ब्लॉक वेगवेगळे ते पण पाईप दर 2 दिवसांनी मूत्रीच्या पाणी रस्त्यावरती येतं, रस्त्यावर मूत वाहतं, नदीसारखं मूत वाहतं, ते पण पाईप पण बदलून घ्या सर। केवळ आमच्या कर्मचारी विनंती करून विनंती सर्वांची कॉम्प्लेक्सवाल्यांची मेन रोडवरच्या व्यापाऱ्यांची की त्यांचे हाल तुम्ही थांबवा आणि एकदा एक चक्कर मारून बघा की रस्त्यावर काय परिस्थिती चालू आहे। श्रीमंत लोक कारमध्ये फिरता फोडता, गरीबांनी पाहिजे पायी फिरतात त्यांना काय त्रास होतो, जरा एकदा पाय फिरून अनुभव घ्या। शनी मंदिरच्या पुढे जी मुतारी आहे ना ते वारंवार वाहते, ते पण पाईप बदलून घ्या सर।